काय सांगाल, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर विदर्भात सोडून पूर्व महाराष्ट्रात आपलं महाराष्ट्रात जर बघितलं तर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात काय मागणी असणार? नक्कीच जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्याचा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की तात्काळ सर्वे व्हायला पाहिजे आणि त्याच्यात जी काही भरीव मदत आहे ती भरीव मदत महाराष्ट्राचे जे शेतकरी आहेत, जनता आहे, त्यांना मिळेल. आपण जर बघितलं असेल तर काल दूध संघाच्या बैठकीमध्ये नाना पटोले सोबत आपण गळा भेट केलेली आहे, आपली बैठक सुद्धा झालेली आहे. का असे महायुतीसोबत आपण महायुतीमध्ये असताना आपण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत हात मिळवून केले? नाही, मुळात सहकार क्षेत्रामध्ये हा पक्ष नसतो, ही आघाडी असतात आणि आघाडी आम्ही तिथे केलेली आहे. आणि हे पहिल्यांदाच नाही तर विविध पक्षाच्या प्रमुख हे स्थानिक पातळीवरती आघाडी करत असतात. हे मुळात पक्ष नसतो, याच्यामध्ये पक्ष चिन्ह कुठेच नसतो, पक्षाचा हा प्रश्नच नसते. आणि त्याच्यामुळे कदाचित ती दुसरीकडची जी आघाडी आहे त्याच्यामध्ये पण सर्व पक्षीय असतील, यामध्ये बी सर्व पक्षीय आहेत. त्याच्यामुळे आपण पक्ष नसून हा एक आघाडीचा आपण विचार करायला पाहिजे. साकोलीतले अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मग साकोलीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? म्हणजे शीत युद्ध सध्याच्या घडीला भंडारा जिल्ह्यात नाही, शीत युद्ध वगैरे नाही आहे. युतीमध्ये आम्ही सगळे एक आहोत. थोडंसं स्थानिक पातळीवरती असते काही मतभेद, परंतु आमचा युती महायुती घट्ट आहे आणि मजबूत आहे. आज शिंदेनी बैठक सुद्धा बोलवली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची. का बैठकीत का होणार आहे विदर्भाच्या याच्यावर? कारण विदर्भात चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केले, अनेक पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आहे कारण की आपण विदर्भ समन्वय करतो. नाही, नक्कीच मीटिंग ही दर आठवड्यात 15 दिवसात होत असतात. मागच्या आठवड्यात पण मीटिंग झाली आहे आणि पूर्व विदर्भामध्ये आतापर्यंत शिवसेना लक्ष घालत नव्हती, आता लक्ष देत आहेत. पक्षाचे नेते सुद्धा लक्ष देत आहेत. आम्ही संपूर्ण स्ट्रक्चर म्हणजे जुने लोकांना न टाळता 1-2 झालं, बाकी सगळ्यांना ॲडजस्ट करून नवीन काही लोकांना तिथे समाविष्ट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आमचा टार्गेट आहे की आता जर आपण पक्ष जर बघितला तर 4 नंबरवरती आमचा पक्ष आहे. तर आम्हाला पण वाटते की नंबर 1 वर नाही तर किमान नंबर 2 वरती तरी आमचा शिवसेना पक्ष शिंदे गटाचा राहील. त्याचं नियोजन आम्ही हा सगळे करत. आता हे सगळे करत असताना कुठे कुठे किंतु परंतु होते, काही लोक दुखवतात, काही लोक खुश होतात. याच्यामध्ये थोडंफार होत असते, याला काय खूप मोठं सिरियस घेण्यासारखं असं विषय आज सुधाकर बड़गुजर और गणेश गीते भाजपा में प्रवेश करने वाले हैं, क्या कहें? जरूर है, महायुति सरकार का काम अच्छा है. देवेंद्र जी मुख्यमंत्री है, एकनाथ शिंदे साहब है, अजित दादा, इनका काम अच्छा है. काम के प्रभावित से बहुत सारे लोग यहाँ पे आ रहे हैं, ये अच्छी बात है. लेकिन विधायक सीमा हिरे ने उन पर आपत्ति जताई, सोशल मीडिया द्वारा नाराजगी जताई है. नहीं, वो मैं बताया जब भी कि अभी छोटे छोटे स्थानिक मुद्दों पे कार्यकर्ता का, पदाधिकारी का, नेता का थोड़ा सा मतभेद होता है. इसका मतलब ये नहीं कि अभी पूरा महायुति में बहुत बड़ा है, ऐसा नहीं है. महायुति ताकत से काम कर रही है और आने वाले दिनों में महायुति का पूरे महाराष्ट्र में स्वराज्य संस्था में वर्चस्व रहेगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.